रात्रीचे साधारण 1:30 वाजले होते. शौर्य श्रुतीचे स्टेटस पाहू लागला. श्रुतीचं स्टेटस पाहून शौर्यच्या पायाखालची जमीनच सरकली. नो नो श्रुती, हे होऊ शकत नाही. शौर्य डोक्याला हात लावून बसला. आता पुढे. श्रुतीचं स्टेटस पाहून शौर्य सैरभैर झाला. त्याने ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता तेच नेमकं घडलं होतं. श्रुतीच्या स्टेटसवर तिचे आणि प्रसादचे हळदीने भरलेले फोटो होते. ते फोटो पाहून शौर्याला काहीच सुचेनासे झाले होते. तो पुन्हा पुन्हा फोटो पाहत होता. तो आता श्रुतीला फोन लावू लागला, पण श्रुतीचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. शौर्य खूप बेचैन झाला होता. श्रुती, का असं केलंस? तो मनातल्या मनात बडबडू लागला. त्याची झोपच उडाली. बराच वेळ तो श्रुतीच्या आठवणीत तळमळत बेडवर पडून होता. कधीतरी पहाटे त्याला झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा साधारण 8 वाजले होते. शौर्य उठून बसला. आता त्याला रात्री पाहिलेल्या श्रुतीच्या आणि प्रसादच्या फोटोची आठवण झाली. शौर्य घाईघाईत उठला आणि त्याचा आवरून खाली आला. नाश्ता न करताच तो घरातून बाहेर पडला. कावेरीबाई त्याला हाक मारत होत्या, पण तो तसाच त्याची बाईक घेऊन निघून गेला. सगळ्यात आधी तो श्रुतीच्या घरी गेला, पण श्रुतीच्या घराला कुलूप होते. आता मात्र त्याची पक्की खात्री झाली की श्रुती आणि प्रसाद दोघेही लग्न करणार आहेत. त्याने श्रुतीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना श्रुतीविषयी विचारले, पण कोणालाच काहीच माहीत नव्हते. शौर्यचं डोकंच काम करेनासं झालं होतं. आता त्याला प्रसादची आठवण झाली, पण ना प्रसादचा मोबाईल नंबर होता ना त्याचा पत्ता शौर्याला माहीत होता. काय करावं तेच शौर्याला कळेनासं झालं होतं. प्रसादचा पत्ता कुठून मिळणार त्याचा तो विचार करू लागला. 1-2 वेळा शौर्याने श्रुतीचा पाठलाग केल्याचं त्याला आठवलं. जेव्हा श्रुती प्रसादला सोडायला त्याच्या घरी गेली होती, शौर्याने त्याची गाडी प्रसादच्या घराच्या दिशेने वळवली. एक अर्ध्या तासात शौर्य प्रसादच्या घरी पोहोचला, पण तिथे मात्र फुलांची सजावट, रोषणाई केलेली त्याला दिसली. त्याने आजूबाजूला चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक सगळ्यांच्या घराला त्याला कुलूप दिसलं. आता मात्र शौर्य अजूनच अस्वस्थ झाला. इतक्यात त्याला शौर्य आणि श्रुतीचे ग्रुपमधील दोघेजण दिसले. शौर्याला पाहून त्यांनी हाय केले. शौर्य मात्र अस्वस्थ असल्यामुळे त्याने फक्त प्रसाद ज्या ठिकाणी लग्न करतोय तिथला पत्ता विचारला. त्या मुलांनीही शौर्याला पत्ता सांगितला. शौर्याचं हे वागणं त्या मुलांना जरा विचित्रच वाटलं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. 1-1.5 तासाने शौर्य हॉलवर पोहोचला. तोपर्यंत नवरा नवरी मांडवात आले होते आणि मंगलाष्टकांना सुरुवात झाली होती. शौर्य धावतच स्टेजवर गेला आणि जोरात ओरडला, थांबा! काय झालं ते कोणालाच काहीच कळेना. सगळेच वेड्यासारखे शौर्याकडे पाहत होते. सर, काय झालं? प्रसाद गोंधळून शौर्याकडे पाहून बोलू लागला. हे लग्न नाही होऊ शकत, शौर्य म्हणाला. पण का? प्रसादने विचारलं. तू जिच्याशी लग्न करतोय तिचं आधीच लग्न झालं आहे आणि अजून तिचा डिवोर्स नाही झाला, शौर्य म्हणाला. तसे सगळेच आश्चर्याने नवरा नवरीकडे पाहू लागले. कोणालाच काहीच कळेना. सगळे कुजबूज करू लागले. सर, काय बोलताय तुम्ही? प्रसाद म्हणाला. खरं तेच बोलतोय. तू जिच्याशी लग्न करतोयस तिचं आणि माझं याआधी लग्न झालंय. श्रुती, तू बोल ना काहीतरी, असं म्हणून शौर्याने गडबडीत नवरीच्या डोक्यावरचा घोंगट बाजूला केला आणि नवऱ्या मुलीला पाहून शौर्याची बोबडीच वळली. त्याला काय बोलावं ते सुचेना. अहो का, काय विचारताय? नवरी मुलगी दुसरीच कोणीतरी होती. प्रसाद आणि इतर लोक शौर्याकडे पाहू लागले. शौर्याची मात्र बोलतीच बंद झाली होती. इतक्यात श्रुतीने पाठीमागून शौर्याच्या पाठीवर थोपटलं. तसं शौर्याने पटकन मागे वळून पाहिलं. त्याच्या मागे श्रुती आणि तिच्या घरातले तसंच त्याचे आई वडीलही हसत उभे होते. शौर्याचा चांगलाच पोपट झाला होता. खरं तर श्रुती आणि शौर्याची जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये भेट झाली तेव्हा श्रुतीने शौर्याच्या बोलण्याचा विचार केला. ती तर शौर्यावर खूप प्रेम करत होती. तो गेल्यानंतर तिने अधिकरावांना फोन केला आणि शौर्य तिला भेटल्याचं तिने त्यांना सांगितलं. पण त्यांनी 1 वर्षापूर्वी श्रुती घर सोडून गेल्यानंतर जे जे काही झालं ते सगळं श्रुतीला सांगितलं. चित्राने केलेल्या फसवणुकीविषयी त्यांनी श्रुतीला सांगितले. त्यानंतर शौर्य गेले वर्षभर श्रुतीसाठी किती तळमळतोय तेही त्यांनी तिला सांगितलं. शेवटी तेही एक वडील होते. त्यांनी श्रुतीला ती शौर्याला माफ करेल का आणि पुन्हा त्यांची सून म्हणून संजीवनीमध्ये म्हणजेच त्यांच्या घरात परत येईल का असे विचारले. फक्त शौर्यच नाही तर आप्पासाहेब आणि अक्कासाहेबही तिची वाट पाहत होते. आप्पासाहेबांना तर तिच्याशिवाय अजिबात करमत नव्हते. त्यावर श्रुतीने त्यांना विचार करून सांगते असं सांगितलं. श्रुतीने खरं तर त्या दिवशी हाफ डे घेतला आणि ती घरी गेली. तिने तिच्या आई आणि बाबाला शौर्य भेटल्यापासून ते अधिकराव आणि तिचं जे काही बोलणं झालं ते तिने सांगितलं. सगळेच विचारात पडले होते. कौशल्याबाईंचा खरं तर विरोध होता, पण वसंतरावांनी हा निर्णय सर्वस्वी श्रुतीला घ्यायला सांगितला. पूर्णपणे विचार करून त्यांनी तिला निर्णय घे असं सांगितलं आणि ती जो निर्णय घेईल त्यात ते तिला संपूर्णपणे साथ देतील असंही सांगितलं. प्रसादने ट्रेनिंग सुरू असतानाच खरं तर श्रुतीला प्रपोज केलं होतं, पण श्रुतीने त्याला तेव्हा नकार दिला होता. नकार देण्याचं कारण प्रसादने जेव्हा श्रुतीला विचारलं तेव्हा श्रुतीने त्याला तिच्या आणि शौर्याच्या लग्नाविषयी त्याला सांगितलं आणि तिचं शौर्यावर प्रेम असल्याचंही सांगितले
आणि ती शौर्य सोडून दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. भलेही तो तिचा झाला नव्हता तरीही ती शेवटपर्यंत शौर्यवरच प्रेम करत राहील असंही तिने त्याला सांगितले. तिने प्रसादला फक्त एक मित्र म्हणून पाहिले होते आणि ही मैत्री शेवटपर्यंत निभावेन असंही तिने त्याला सांगितलं. तेव्हापासून ती आणि प्रसाद फक्त आणि फक्त एक चांगले मित्र होते. शौर्यला थोडं अजून त्रास देण्यासाठी श्रुती मॅडमने ही युक्ती शोधून काढली होती, ज्यात तिच्या घरच्यांनी तसेच शौर्याच्या घरच्यांनी तिला साथ दिली होती. श्रुतीला माहीत होतं फोटो पाहून शौर्य बेचैन होणार आणि श्रुतीला शोधत येणार. सगळं काही श्रुतीने केलेल्या प्लॅनिंगप्रमाणे घडलं होतं. प्रसादच्या घराबाहेर तिचे मित्रही तिच्या सांगण्यानुसार गेले होते. शौर्य मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ होता. शौर्य बरोबर लग्न लागण्याच्या वेळेत हॉलवर पोहोचला होता. शौर्य सगळ्यांना पाहून ओशाळला, पण त्याने पटकन घाईत खिशातून मंगळसूत्र बाहेर काढलं आणि सगळ्यांसमोर श्रुतीच्या गळ्यात बांधलं. त्याची ती गडबड बघून सगळ्यांना अजूनच जोरात हसू फुटले. सर, तुमचं झालं असेल तर आम्ही लग्न करू का आता? प्रसाद म्हणाला. शौर्याने हसतच परमिशन दिली. शौर्य आणि श्रुती बाजूबाजूला उभे राहून अक्षता टाकत होते. शौर्य मात्र एकटक श्रुतीला बघत तिच्यावर अक्षता टाकत होता. श्रुतीने आज रेड कलरची साडी नेसली होती. हलकासा मेकअप केला होता, त्यामुळे ती आज अजूनच सुंदर दिसत होती. शौर्य श्रुतीला साडीत पाहून पुरता घायाळ झाला होता. इकडे मंगलाष्टका झाल्या होत्या आणि सनईच्या मंजूळ स्वरात प्रसादचे लग्न उरकले. अधिकराव आणि कावेरीबाई श्रुतीच्या स्वागतासाठी त्या दोघांच्या आधी घरी निघून गेले. शौर्य आणि श्रुती लग्नाचे विधी होईपर्यंत थांबले होते. लग्नाचे विधी चालू असताना श्रुतीला एक फोन आला. अर्जंट असल्यामुळे श्रुतीने फोन रिसीव्ह केला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर तिने शौर्यला घरी जायला सांगितले. तिला एक अर्जंट काम आले होते, ते पूर्ण करून घरी येते असे श्रुतीने शौर्याला सांगितले. शौर्यही घरी गेला आणि श्रुती तिच्या कामासाठी निघून गेली. श्रुतीला लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीची खबर मिळाली होती. श्रुती रजेवर होती तरी पण ती खबर मिळताच लगेच तिच्या टीमला अलर्ट करून तिच्या कामासाठी निघून गेली. खबर मिळालेल्या ठिकाणी श्रुती आणि तिची टीम पोहोचली. प्रसादचं लग्न असल्यामुळे तिने त्याला कानोकान ह्या गोष्टीची खबर लागू दिली नाही. श्रुती आणि तिची टीम हुशारीने अगदी सावधपणे त्या ठिकाणावर पुढे पुढे सरकत होती. एक बंगला वजा घर होतं ते, पण त्या टोळीतल्या एकाने पोलिसांना पाहिलं आणि त्यांच्या माणसांना अलर्ट केलं. श्रुती अगदी एक एक पाऊल टाकत पुढे जात होती, पण त्यांच्यातल्या लोकांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली. श्रुती आणि तिची टीमही त्यांना प्रत्युत्तर देत होती. श्रुती तिच्या टीममधल्या काही लोकांसोबत पुढून गोळीबार करत होती आणि दुसरा ऑफिसर बॅक साईडने आतमध्ये शिरला. एक लेडी आणि त्या टोळीतल्या एका आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले होते, पण त्या टोळीतील दोघेजण पुढे येऊन गोळीबार करू लागले. श्रुतीही थोडं पुढे येऊन गोळीबार करू लागली. श्रुती मागे हटत नाही हे पाहून ते दोघेही घाबरून मागच्या दरवाजाने पळू लागले, पण पोलिसांनी त्यांना पकडले. श्रुतीला तिथे मुलं दिसेनात. ती बंगल्यात शिरली आणि सगळीकडे मुलांना शोधू लागली. घराच्या तळघरात श्रुती तिच्या काही साथीदारांसोबत शिरली. तिथे मुलांना पळवून आणून लपवून ठेवले होते. इकडे शौर्य श्रुतीच्या आतुरतेने वाट पाहत होता. रात्रीचे 8 वाजले तरी श्रुतीचा पत्ता नव्हता, ना तिचा फोन लागत होता. शौर्य खूप बेचैन झाला होता. दरवाजातच तो एरझाऱ्या घालत होता. साधारण 9च्या सुमारास शौर्याचा फोन वाजला. वसंतरावांचा फोन होता. शौर्याने पटकन फोन उचलला आणि तो घाईतच बोलू लागला. बाबा, श्रुती कुठे आहे? कधीची आम्ही सगळे तिची वाट पाहतोय. हो हो, वसंतराव म्हणाले. तेच सांगायला फोन केलाय. त्यांनी शौर्याला पटकन सिटी हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. पण का? शौर्याने विचारलं. त्यावर त्यांनी त्याला सगळं काही सांगितलं. ते ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मी आलोच बाबा, असं म्हणून तो फक्त कावेरीबाईंना हॉस्पिटलला जातोय असं सांगून धावतच घरातून बाहेर पडला आणि त्याची बाईक घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. तर झालं असं होतं की श्रुती त्या लहान मुलांना शोधण्यासाठी खाली तिच्या काही साथीदारांसोबत तळघरात शिरली होती. श्रुतीला समोर लहान मुलं दिसली. श्रुती त्यांना पाहून खुश झाली, पण श्रुती आणि तिच्या साथीदारांवर पाठीमागून गोळीबार झाला. श्रुती आणि तिचे साथीदार पटकन आडोशाला गेले, पण श्रुतीच्या हाताला गोळी लागली होती. तरीही श्रुतीने हिंमत हारली नाही. तिने तिच्या साथीदारांना मुलांना बाजूला घ्यायला सांगितलं आणि ती स्वतः त्या गुन्हेगारांवर गोळीबार करत पुढे गेली. त्यातल्या एकाला श्रुतीच्या बंदुकीतली गोळी लागली आणि तो जागेवरच कोसळला. श्रुतीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या पायावर गोळी झाडली आणि त्यालाही खाली पाडले. अजून एक जण मात्र पळून गेला. श्रुतीला आणि तिच्या साथीदारांना त्या मुलांना वाचवण्यात यश आले होते, पण श्रुती जखमी झाली होती. त्यामुळे तिला लगेचच सिटी हॉस्पिटलला हलवलं होतं. फोन करून वसंतरावांना सांगण्यात आलं होतं. ते ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचले होते.
शस्त्रक्रिया करून श्रुतीच्या हातातील गोळी काढली होती, पण श्रुती सध्या बेशुद्ध होती. शौर्य धावतच हॉस्पिटलला पोहोचला होता. श्रुतीला पाहण्यासाठी त्याचा जीव तळमळत होता, पण अजून तिला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं नव्हतं. त्यामुळे तो वसंतरावांसोबत तिथेच थांबला होता. त्याच्या अशा धावपळत जाण्याने कावेरीबाई घाबरल्या होत्या. त्यांनी अधिकरावांना शौर्य हॉस्पिटलला गेल्याचे सांगितले. अधिकरावांनी शौर्यला फोन केला आणि त्याच्या हॉस्पिटलला जाण्याचं कारण विचारलं. शौर्यने त्यांना श्रुतीविषयी सांगितलं तेव्हा सगळे काळजीत पडले होते, पण रात्रीची वेळ असल्यामुळे शौर्यने त्यांना हॉस्पिटलला येऊन दिले नाही. शौर्यने तिच्या आईबाबांनाही घरी जायला सांगितलं, पण ते श्रुतीला सोडून जायला तयार नव्हते. श्रुतीला आता स्पेशल रूममध्ये हलवण्यात आले होते. शौर्य आणि वसंतराव श्रुती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. रात्र बरीच झाली होती. शौर्यने वसंतरावांसाठी सँडविच आणलं आणि त्यांना आणि कौसल्याबाईंना जबरदस्ती खाऊ घातलं. त्याने आणि श्रुतीचा भाऊ शैलेश, त्या दोघांनी मात्र काहीच खाल्लं नाही. श्रुतीसाठी त्याची घालमेल होत होती. रात्री 1च्या सुमारास श्रुती शुद्धीवर आली. तिने डोळे उघडून पाहिले तर समोर शौर्य आणि तिचे आईबाबा बसले होते. तिच्या बाबांचा डोळा लागला होता. शौर्य मात्र जागाच होता. श्रुतीने चुळबुळ केली तसं शौर्य पटकन उठून तिच्याजवळ गेला. शौर्यने तिच्या मानेला हात लावून अलगद तिला उठवून बसवले. तिचे बाबाही आता उठून आले. कशी आहेस बाळा, ते श्रुतीला म्हणाले. तिने फक्त हलकंसं हसून मान हलवून त्यांना ती ठीक असल्याचे सांगितले. शौर्यने डॉक्टरांना श्रुती शुद्धीवर आल्याचे सांगितले. डॉक्टर येऊन श्रुतीला चेक करून गेले आणि त्यांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली. शौर्य अवघडू नये म्हणून श्रुतीचे आई बाबा बाहेर जाऊन बसले. वसंतरावांनी कौसल्याबाईंना शैलेशसोबत घरी पाठवले, कारण त्यांची आई घरी एकटीच होती. ते बाहेर गेल्यावर शौर्य श्रुतीजवळ बसला. त्याने तिचा उजवा हात हातात घेतला आणि डावा हात तिच्या खांद्यावर टाकून श्रुतीला जवळ ओढले. श्रुतीनेही त्याच्या खांद्यावर मान टेकवली. श्रुती, शौर्यने तिला हाक मारली. माफ करशील ना, शौर्य इवलसं तोंड करून तिला विचारत होता. श्रुतीने नकारार्थी मान हलवली. प्लीज एकदा माफ कर ना, पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही. शौर्य कान पकडून तिची माफी मागू लागला. श्रुतीने एका हाताने शौर्याचे हात खाली घेतले. प्लीज, शौर्य पुन्हा श्रुतीची माफी मागू लागला. सर, नको ना प्लीज. श्रुतीला शौर्याच्या अशा कान पकडण्याने वाईट वाटलं होतं. शौर्यने तिला पुन्हा जवळ घेतलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. श्रुती, आय लव्ह यू असं म्हणून न राहून शौर्यने श्रुतीच्या ओठांचा ताबा घेतला. श्रुतीही त्याला प्रतिसाद देत होती. बराच वेळ शौर्य तिच्या ओठांचं रसपान करत होता. दोघांचेही श्वास जड झाले होते. श्रुती पटकन शौर्याच्या मिठीत शिरली. दोघेही एकमेकांसाठी आसुसले होते. दोघेही एकमेकांना मिठीत अनुभवत होते. श्रुती अवघडली होती, त्यामुळे शौर्याने तिला सरळ करून झोपवले. तिच्या अंगावर चादर घातली आणि तिथेच तिच्या बाजूला बसून राहिला. श्रुती, खूप बोलायचं आहे ग तुझ्याशी, मनसोक्त प्रेम करायचं आहे तुझ्यावर. शौर्याची मनात बडबड सुरूच होती. थोड्या वेळाने श्रुतीला शांत झोप लागली. शौर्यही तिच्या बाजूला बसूनच झोपी गेला. श्रुतीचे बाबा हळूच आत आले. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमलले. दुसऱ्या दिवशी सकाळीच अधिकराव आणि कावेरीबाई श्रुतीला भेटायला आले. येताना तिच्यासाठी नाश्ता घेऊन आले. शौर्यला घरी जाण्यासाठी ते सांगत होते, पण शौर्य श्रुतीला सोडून जायला तयार नव्हता. शौर्य श्रुतीची खूप काळजी घेत होता. प्रसादला कळताच तो आणि त्याची पत्नी दोघेही श्रुतीला भेटायला आले. प्रसाद मात्र श्रुतीवर चिडला होता. त्याला न सांगताच ती गेली होती. त्याचा राग त्याला आला होता, पण श्रुतीने त्याला समजावून सांगितले तेव्हा त्याचा राग गेला. श्रुती जितकी अल्लड आणि मस्तीखोर होती तितकीच ती समजूतदार होती, हे शौर्याला कळले होते. वेड्यासारखा तो श्रुतीवर प्रेम करत होता. 2 दिवसांनी श्रुतीला डिस्चार्ज मिळणार होता. हे 2 दिवस शौर्य श्रुतीला सोडून कुठेही गेला नव्हता. कौसल्याबाई श्रुतीला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होत्या, पण शौर्याने नकार दिला. आता तो श्रुतीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन जाणार आहे आणि तो स्वतः तिची काळजी घेईल असे त्याने श्रुतीच्या आईबाबांना आश्वासन दिले. 2 दिवसांनी श्रुतीला डिस्चार्ज मिळाला. श्रुतीच्या गृहप्रवेशची पूर्ण तयारी राज्याध्यक्षांच्या घरात केली होती. आप्पासाहेब तर त्यांच्या काजोलला भेटायला खूपच आतुर झाले होते आणि तिच्या ॲक्शन स्टोऱ्या त्यांना ऐकायच्या होत्या. संध्याकाळी 6:30च्या सुमारास डिस्चार्ज घेऊन श्रुती आणि शौर्य घरी आले. घर छान फुलांनी सजवले होते. उंबऱ्यावर धान्याने भरून कलश ठेवला होता. श्रुती आणि शौर्य हॉस्पिटलमधून घरी आले. कावेरीबाईंनी दोघांच्या अंगावरून घास ओवाळून टाकला. दोघांचे औक्षण केले आणि श्रुतीला माप ओलांडून घरात प्रवेश करायला सांगितला. श्रुतीनेही माप ओलांडले आणि ती राज्याध्यक्षांच्या घरात आली. घराची संजीवनी पुन्हा आली. आप्पासाहेब उद्गारले. श्रुती आप्पासाहेबांच्या आणि अक्कासाहेबांच्या पाया पडली. दोघांनीही तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि औक्षवंत हो असा तिला आशीर्वाद दिला. श्रुती थोडा वेळ खालीच आप्पासाहेबांसोबत गप्पा मारत बसली. शौर्य वर त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन शौर्य तिला वर त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला.
रूममध्ये बेडच्या वर श्रुती आणि शौर्याचा लग्नातला फोटो फ्रेम करून लावला होता. श्रुतीची नजर सगळ्या रूमभर फिरत होती. श्रुतीच्या लहानपणीच्या फोटोची एक फ्रेम शौर्यने बाजूच्या भिंतीवर लावली होती. श्रुती ते पाहून खूपच खुश झाली. सर, हे फोटोज तुम्हाला कुठे मिळाले? श्रुतीने शौर्याला विचारले. शौर्यने तिला मागूनच मिठी मारली आणि ते फोटो त्याने कधी मिळवले ते तिला सांगितले. श्रुती प्लीज, आता सर नको ना म्हणूस. मग काय म्हणू? श्रुतीने आश्चर्याने शौर्याला विचारले. शौर्य म्हण ना प्लीज, आता आपण नवरा बायको आहोत. श्रुती म्हणाली, प्रयत्न करते. बरं नवरोबा, आता मी थकले, थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणते. हो राणी सरकार, नक्कीच, असं म्हणून शौर्यने श्रुतीला उचलून घेतले आणि बेडवर झोपवले. शौर्य श्रुतीच्या डोळ्यात पाहू लागला. श्रुतीने हसतच त्याची मान दुसरीकडे केली. शौर्यने श्रुतीचा हात पकडला आणि हातावर किस केले. दोघेही एकमेकांसाठी तळमळत होते. श्रुतीने उजव्या हाताने त्याला धक्का दिला आणि ती उजव्या कुशीवर वळून झोपली. शौर्याने तिला मागूनच मिठीत घेतले आणि तिच्या मानेवर ओठ फिरवू लागला. शौर्य नको ना, श्रुती बोलत होती तो शौर्याने तिच्या मानेवर बाईट केले. श्रुती शहारली. प्लीज, श्रुती पुन्हा म्हणाली. तसं शौर्यने तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेऊन तसाच पडून राहिला. श्रुतीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. तीही शांतपणे त्याच्या मिठीत झोपी गेली. रात्री जेवताना शौर्य तिला भरवायचा प्रयत्न करत होता. श्रुती नकार देत होती, पण शौर्य काही केले ऐकत नव्हता. तिचा डावा हात बँडेजमध्ये आहे. ती उजव्या हाताने खाऊ शकते. आप्पासाहेबांचा आवाज आला. सगळे शौर्यकडे पाहून हसत होते. श्रुतीही हसत होती. शौर्य मात्र ओशाळला. त्याने लगेच मान खाली घातली. रात्री जेवणानंतर थोड्या गप्पा मारून शौर्य श्रुतीला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. श्रुती आणि तो एकमेकांच्या मिठीत छान गप्पा मारत होते. श्रुती ट्रेनिंगमधल्या सगळ्या गमती-जमती शौर्यला सांगत होती आणि शौर्य फक्त वेड्यासारखा तिला एकटक पाहत होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.